नमस्कार, आर न्यूजच्या सोमवार दिनांक 22 जूनच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा HP चहा, जसा हवा तसा चहा। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात चंदगड तालुक्यात प्रथमच डायलिसिस सेवा उपलब्ध, किडनी रुग्णांना मोठा दिलासा। बेळगाव आणि गडिंग्लजच्या फेऱ्यातून रुग्णांची सुटका, वेळ, पैसा आणि श्रमांची बचत। महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत सेवा, 30 रुग्णांना होणार लाभ। रामपूर येथील शेतकरी सुनील देवाण यांचा यशस्वी आंतरपीक प्रयोग, ऊसामध्ये भुईमुगाची लागवड करून एका गुंठ्यात 120 किलो शेंगांचं उत्पादन। दुहेरी उत्पन्नासह जमिनीची सुपीकता वाढवणाऱ्या प्रयोगाची शेतकऱ्यात चर्चा। चंदगड तालुका मेडिकल असोसिएशनच्या इमारतीच्या वापरावर न्यायालयाची तात्पुरती बंदी, आर्थिक अनियमितता आणि मालमत्तेच्या गैरवापराबाबत दाखल दाव्यानंतर आदेश। डॉक्टर चंद्रकांत शिंदे यांच्या भूमिकेला काही डॉक्टरांचा जाहीर पाठिंबा। योग विद्याधामच्या पुढाकारातून गडिंग्लजमध्ये भव्य योग दिंडी आणि विविध कार्यक्रम, बदलती कुटुंब व्यवस्था आणि योगिक दृष्टिकोन या विषयावर प्राध्यापक सुनील कुलकर्णी यांचं मार्गदर्शन। जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेतील यशस्वी खेळाडू आणि गर्भसंस्कार वर्गातील सहभागींचा सत्कार। अवघ्या 3 वर्षात 33 कोटींच्या ठेवींचा टप्पा, महालक्ष्मी विमेन सोसायटीची यशस्वी भरारी। जिल्हा कार्यक्षेत्र मंजूर झाल्यानंतर महागावीत शाखा सुरू करण्याची घोषणा। पुढील 5 वर्षात 100 कोटी ठेवींचं लक्ष्य। तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न। रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेजमध्ये योग दिन उत्साहात, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामूहिक योग साधना आणि प्राणायामाचं आयोजन। योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि स्मरणशक्ती सुधारते, प्राध्यापक गुरुलिंग खंदारे। जागतिक योग दिनानिमित्त गडिंग्लज हायस्कूलच्या ज्युनियर विभागात योग शिबिर, योग शिक्षिका सुरेखा कळसगोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी घेतला योगाचा अनुभव। आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेतील यशाबद्दल कळसगोंडा यांचा करण्यात आला विशेष सत्कार। चंदगडमध्ये पंचायत समिती सभागृहात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामूहिक योग साधना, निरोगी वृद्धत्वासाठी योग या संकल्पनेचा दिला संदेश। योग हा सुखी, निरोगी आणि समृद्ध जीवनाचा राजमार्ग। दीपक नाईक। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।